नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजची लेटेस्ट अपडेट ही आहे नीट 2025 बद्दल. परीक्षा कशी होणार आहे, केव्हा होणार आहे आणि बदल केव्हा होणार आहेत याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. नीट 2025 बद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी कालच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी काही महत्त्वाचे अपडेट दिलेले आहेत. ते आज आपण बघणार आहोत. त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे की जानेवारी 2025 पासून केंद्र सरकार अनेक परीक्षांमध्ये, फक्त नीटमध्येच नाही, IIT आहे, नीट आहे, नीट PG आहे, या ज्या सर्व परीक्षा आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये केंद्र सरकार आमूलाग्र बदल करणार आहे. अनेक परीक्षांमध्ये ते बदल करणार आहेत. शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवलेले आहे, त्यांचा फीडबॅक घेतलेला आहे आणि भारत सरकारला सहकार्य त्यांनी मागितलेलं आहे. अशा प्रकारची ही नवीन अपडेट आहे. कालच प्रेस कॉन्फरन्स घेऊन इंडिया टुडे या न्यूजमध्ये ही न्यूज प्रकाशित झालेली आहे. त्याबद्दलच मी तुम्हाला सांगत आहे. केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे, शिक्षण मंत्रालयाचं, की 0 एरर एक्झाम झाली पाहिजे. कुठल्याही एक्झाममध्ये 0 एरर असली पाहिजे असा प्रयत्न भारत सरकार करणार आहे. आणि अशा या प्रयत्नामधून फलित काय होणार तर MBBS IITला योग्य विद्यार्थीच प्रवेशित होणार. यावर्षी आपण बघतो की 2024 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कॅम झालेला आहे आणि त्याचा धसका हा शिक्षण मंत्रालयाने घेतलेला आहे आणि सर्व राज्यांचा सपोर्ट मागितलेला आहे. तर अशा पद्धतीची 0 एक्झाम एरर झाल्यानंतर हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे. IITला जाणार आहे, MBBSला जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे आणि ते 0 एररमध्ये आपली एक्झाम देऊ शकतील. अशा प्रकारची ही नवीन अपडेट आहे आणि जानेवारीपासूनच ते लागू होणार आहे. तर यासाठी सर्व राज्यांचा सपोर्ट मागितलेला आहे आणि नियमांमध्ये खूप बदल करणार आहेत. तर नियमांमध्ये काय बदल करणार तर अगोदर जी राधाकृष्णन समिती, जे इस्रोचे प्रमुख आहेत, राधाकृष्णन समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली जी स्थापन केली होती, त्यांनी आपला समितीचा अहवाल दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे बदल सुचवलेले आहेत. बघा, पहिला बदल म्हणजे प्रत्येक एक्झाम ही ऑनलाईन मोडमध्ये झाली पाहिजे आणि खरोखर ऑनलाईन मोडमध्ये परीक्षा व्हायला पाहिजे. मी पण याच मताचा आहे. त्यानंतर दुसरं त्यांनी महत्त्वाचं दिलेलं आहे की अटेम्प्ट लिमिट लावली पाहिजे. आता अटेम्प्ट लिमिट यावर्षी लागणार की नाही, ऑनलाईन होणार की नाही, हे सर्व आपल्याला येणाऱ्या दिवसात कळणारच आहे. परंतु समितीने जे अहवाल दिलेले आहेत त्यामध्ये हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला म्हणजे ऑनलाईन मोड एक्झाम, दुसरा म्हणजे अटेम्प्ट लिमिट आणि तिसरं म्हणजे एज लिमिट, म्हणजे वयाची मर्यादा लावा आणि अटेम्प्ट लिमिट करा. 4 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट किंवा 5 अटेम्प्ट जे असतील ते, त्या पद्धतीची अशी शिफारस केलेली आहे. तर येणाऱ्या काळात आपण बघणारच आहोत. परंतु ही एक छोटीशी अपडेट होती नीट 2025च्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर ही अपडेट मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.